just wait. Analyze the चष्मा नहीं है का? अच्छा ठीक है. Analyze salient features असेल. Salient sex. हाँ. Of Indian society. vis हाँ समथिंग हाँ जे काय असेल ते. कास्ट, रिलीजन एंड रीजन. ठीक है. रिलीजन एंड रीजन ना. दिस इज रिलीजन एंड रीजन. ठीक आहे. ठीक आहे. सोसायटीचा सिंपल क्वेश्चन आहे. आता याच्यात सगळ्यात आधी ना आपण कीवर्ड्स आधी बघा. ॲनालाइज म्हणजे काय करणं. आत्ताच आपण बघितलं ॲनालिसिस कसं करायचं. ठीक आहे. ॲनालिसिस म्हणजे आपलं तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी सांगायच्या तुम्हाला. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं बेसिकली फॉर एक्झाम्पल भूषणचं ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालाइज द भूषण्स वर्क इन दी भगीरथ आयएस अकॅडमी. ठीक आहे. जे काय असेल ते तर ॲनालिसिस त्याचं करायचं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे त्यांना आता सांगितलं ते. ठीक आहे. तर त्या पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला तिथं द्यायचे. ठीक आहे. हे झालं तुमचं कीवर्ड्स. त्याच्यानंतर सायलेंट ऑफ इंडियन सोसायटी. आता इंडियन सोसायटी हा तुमचा काय झाला क्वेश्चनचा थीम झाला. हां इतकं ना. हां तेच सांगतो ना मी. हा झाला इंडियन सोसायटी थीम झाली. इंडियन सोसायटीच्या थीम म्हणजे ह्या थीमला अनुसरून बेसिकली. ठीक आहे. तुम्हाला सेक्स डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर हा सेक्स आहे ना हा क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट झाला. काय कमिंग टू इट ना कॉन्टेक्स्ट झाला बेसिकली. ठीक आहे. डिमांड समजली तुम्हाला. डिमांड बेसिकली ही आहे की डिमांड तुमची पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहायचं ती डिमांड झाली. ठीक आहे. आणि सेक्स तुमचा कॉन्टेक्स्ट झाला आणि ही इंडियन सोसायटी तुमची थीम झाली. तर असं क्वेश्चनला ब्रेक करायचं. आता तुम्हाला हे कीवर्ड्स बेसिकली त्याच्यासाठी माहिती पाहिजेत सगळे. जे काही कीवर्ड्स आहेत की एक्झॅक्टली कीवर्ड्समध्ये काय एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. आता माझं जर हे असेल तर एक स्ट्रक्चर जर मी हे केलं इथं इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन 3 टाईपमध्ये लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर इंट्रो बेसिकली सायलेंट सेक्स ऑफ इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटीचे जे सेक्स आहेत बेसिकली त्याच्याबद्दल मी इथं थोडक्यात तिथं मी इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे. हे झालं तुमचा इंट्रो. त्याच्यानंतर डिमांड तुमची आहे 3. आता हे डिमांड 3 कॅटेगरीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे लिहायचे तुम्हाला एक तर कास्ट बद्दल लिहायचं आहे. ठीक आहे. 3 हेडिंग येतील तुमचे बेसिकली. एक कास्ट, सेकंड तुमचा रिलीजन आणि थर्ड तुमचा रिजन. ठीक आहे. त्या 3 हेडिंगच्या अंडर म्हणजे इथं बॉडीमध्ये तुमचे 1, 2 आणि 3 हेडिंग येतील बेसिकली. ठीक आहे. ह्या 3 हेडिंग कास्ट, रिलीजन आणि रिजन ह्या 3 हेडिंगमध्ये तुम्हाला कंटेंट लिहायचं आहे त्याच्यानुसार. आणि थीम म्हणतो कन्क्लुजन बेसिकली ना समराईज करायचं आहे इंडियन सोसायटी की ओव्हरऑल याचा क्रक्स काय आहे बेसिकली की किंवा वे फॉरवर्ड काय असेल याच्यामध्ये किंवा चॅलेंजेस. जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिताय तुम्ही तर त्याच्यामध्ये वे फॉरवर्ड घेऊ शकतो. निगेटिव्ह म्हणजे काय बेसिकली चॅलेंजेस ना. तर चॅलेंजेसला काउंटर करण्यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन्स असतील किंवा काय करू शकतो आपण. एक ऑप्टिमिस्टिक आपण हे म्हणतो आन्सर म्हणतो बेसिकली. ऑप्टिमिस्टिक आपण त्यांना हे देतो त्यांना विजन देतो बेसिकली. ते तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. दॅट इज युअर स्ट्रक्चर. सिम्पल आहे. क्वेश्चनला ब्रेक करणं खूप सिम्पल आहे. तुम्हाला डिमांड समजली. डिमांड हे एवढी डिमांड आहे. कास्ट, रिजन आणि रिलीजन ह्या 3 गोष्टींनाच डिस्कस करायचं आहे तुम्हाला. आता ह्या 3 गोष्टी डिस्कस कसं करायचं आहे तुम्हाला. इंडियन हे सेक्ट आहे. सेक्ट आणि इंडियन सोसायटी ह्या सेक्टला इंडियन सोसायटी बरोबर लिंक करायचं आहे आणि मग ह्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे तुम्हाला. दॅट इज युअर क्वेश्चन ब्रेकिंग. ठीक आहे. हे म्हणजे क्वेश्चन डिकोड कर. जेव्हा हे समजतं ना तेव्हा तुम्हाला लिहायला काहीच अडचण नाही. आणि कंटेंट तर ऑलरेडी प्रत्येकाजवळ असतोच असतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. डन. समजलं. आणखीन वाटलं सर आपण एक्झाम्पल घेऊयात पण तुमचे पर्सनल जे असतील त्या 1-to-1 मध्ये आपण एक्झाम्पल्स घेऊयात आणखीन काही असतील. ठीक आहे.
आणि जेव्हा आपण आन्सर रायटिंग सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये परत आणि सर्व गोष्टी रिपीट होतीलच तुम्हाला. ठीक आहे. हां नेक्स्ट